आता आजपासून देशभरात नवीन जीएसटी दर प्रणाली लागू झाली आहे। देशामध्ये केवळ 5% आणि 18% या दोनच दरांनी जीएसटीची आकारणी केली जाणार आहे। नव्या प्रणालीमध्ये बहुतांश वस्तूंवरील जीएसटी 5% करण्यात आलाय। त्यामुळे साबण, शॅम्पू, दूध आणि इतर रोजच्या वापरातल्या वस्तूंपासून ते दुचाकी, चारचाकींच्या किमतीही चांगल्याच खाली आल्यात। वैयक्तिक आरोग्य विमा आणि जीवन विम्यावरील जीएसटी 0% आणलाय। त्यामुळे सर्वत्र किमती कमी करण्यात आल्या। या निमित्तानं स्वदेशी वस्तू विका आणि स्वदेशी वस्तूच खरेदी करा असं आवाहन देखील पंतप्रधानांनी केलं। तर घर बांधकाम करण्यासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या सिमेंटवरील जीएसटी 28%वरनं कमी करण्यात आलेला आहे। केंद्र सरकारनं घेतलेल्या या निर्णयामुळे सिमेंट विक्रेत्यांसह सर्वसामान्यांना घराचं बांधकाम करणाऱ्या नागरिकांना चांगलाच दिलासा मिळालाय। घर बांधणीसाठी लागणाऱ्या काही महत्त्वाच्या वस्तूंवरील कर दर हे कमी झालेत, त्यामुळे बांधकाम खर्च हा घटणार आहे। सिमेंट, लोखंड इत्यादी वस्तूंना आता दिलासा मिळतोय, त्यामुळे घर बांधण्याचा विचार करणाऱ्या कुटुंबांना नक्कीच फायदा होईल। या पार्श्वभूमीवर सिमेंट विक्रेते व्यापाऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी नागिंद मोरे यांनी। 3 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या जीएसटीच्या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये केंद्र सरकारने आता जीएसटीच्या दरामध्ये आता कमी करण्यात आलेले आहे। सध्या जे सिमेंटच्या गोण्यांच्या मागे 28% जीएसटी दर होते ते आता 18%वर लागू झाले आहे। आणि हा जो काही जीएसटीच्या बैठकीमध्ये जो काही निर्णय घेतला हा नक्कीच दिलासादायक आहे। सर्वसामान्य कुटुंबांना नक्कीच हा दिलासादायक निर्णय केंद्र सरकारने घेतल्यामुळे सर्वसामान्यांमधून आता समाधान व्यक्त केलं जात आहे। ज्या ठिकाणी घर बांधण्याचा विचार नागरिक आता करत होते त्यांना आतापर्यंत 28% जीएसटी हा सिमेंटच्या याच्यावर द्यावा लागत होता, मात्र हेच दर आता कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। आणि आजपासून नवरात्राचा पहिला दिवस असल्यामुळे आणि आजपासून संपूर्ण भारतामध्ये जीएसटीचे नवीन दर लागू होणार आहेत। आपल्यासोबत या ठिकाणी व्यापारी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। काय सांगाल, केंद्र सरकारने जो जीएसटी संदर्भात निर्णय घेतलाय कसं पाहायचं? सर्वप्रथम सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा आमच्या पूर्ण कुटुंबाकडून। आणि केंद्र सरकारने जे निर्णय घेतलेला आहे फार एकदम चांगला निर्णय घेतला की 28% जी जीएसटी होती ती आता ती 18% केलेली आहे। त्याच्यात निश्चित गव्हर्नमेंटने जे निर्णय दिलेला आहे त्याच्यात सर्वसाधारण माणसांना फार फरक पडणार आहे आणि फरक पडतोय। आज जे दर होते ते मागचे जे दर होते ते आमच्या सिमेंटमध्ये आज अंबुजाचे जे दर होते ते 355 ते 360 रुपये रेट होते। आज जे दर झालेले ते 320 रुपये झालेले। मग निश्चित याच्यात प्रत्येकाला फायदा होईल आणि मी म्हणतो की जसं गोरगरिबांसाठी पण एक चांगला निर्णय दिलेला गव्हर्नमेंटने, त्याच्यात सर्वांनाच अति जास्त फायदा होणार आहे। नक्कीच आतापर्यंत जे कुटुंब घर बांधण्याचा विचार करत होते ते 28% जीएसटी दर असल्यामुळे जे सिमेंटचे दर होते ते आधी यापुढे 355 360 असे रेट होते, ते आता कमी झाले आहेत। साधारण 3 रूमचं घर बांधण्यासाठी आधी किती खर्च लागत होता आणि आता जीएसटी दर कमी झाल्यामुळे आता किती खर्च लागणार आहे? साधारणतः बघा, आता जर 3 रूमचं घर जर बांधलं तर जवळपास समजा 6 ते 7 लाख रुपये लागायचे। आता निश्चित याच्यात फरक तर पडणार आहे, कारण 10%चा निर्णय घेतलेला आहे गव्हर्नमेंटने आणि दरही कमी झाले तर याच्यात आमच्या हिशोबाने तरी 5-50 किंवा म्हणजे 50,000 ते लाख रुपयेपर्यंत प्रत्येकाला याच्यात फरक पडेल। 100% फरक पडेल सिमेंटच्या दरमुळे, हे फरक पडणार। नक्कीच केंद्र सरकारने जो जीएसटीचा आजपासून निर्णय घेतला आहे, अनेक वस्तू असतील, खाद्यपदार्थ असतील, तसंच घर बांधण्यासाठी लागणाऱ्या ज्या महत्वाच्या वस्तू होता यांच्यावरील जो 28% जीएसटी दर होता तो आता 10% कमी करून तो 18%वर आणला। यामुळे सर्वसामान्य नागरिक जे घर बांधण्याचा विचार करत होते त्यांच्यासाठी नक्कीच ही आनंदाची बातमी ठरली आहे। एनडीटीव्ही मराठीसाठी नागिंद मोरे, धुळे।